बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे आता खासदार सोनवणे आणि त्यांचे पुत्र अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हे प्रकरण तापल्यानं या प्रकरणाकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी विशेष लक्ष घातलंय. हत्येचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून SIT देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे घुले हत्या प्रकरणातील सखोल माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यातच या प्रकरणावर खासदार सोनवणेंनी प्रतिक्रिया देत हत्या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव कुठेही नव्हतं, माझ्या मुलाचं नाव कसं आलं माहीत नाही असं म्हटलंय. बजरंग सोनवणे काय हे तुला पुढच्या काळात दिसेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. या व्हिडिओतून पाहूयात बजरंग सोनवणेंनी कुणाला इशारा दिलाय, बजरंग सोनवणेंच्या मुलाला या प्रकरणात का अडकवलं जात आहे. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. बीडच्या टाकळी परिसरातील एका हॉटेलच्या समोर काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जात असल्याचं पाहून विलास घुलेंनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सुरू असलेला वाद मिटवणं हाच त्यांचा हेतू होता. मात्र वाद घालणाऱ्या गुंडांनी विलास घुलेंवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात विलास घुले गंभीररित्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण केस तालुका आणि बीड जिल्ह्यात पसरली. एका निरपराधाची केवळ मध्यस्थी करताना हत्या झाल्यानं वातावरण तापलं. स्थानिक ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी केज शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठा रास्ता रोको आणि जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्यामुळे अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी देखील हे प्रकरण विधानसभेत उचलून धरलं. एका निष्पाप तरुणाची केवळ भांडण सोडवायला गेल्यानं निर्घृण हत्या होते आणि त्यामागं मोठं राजकीय डोकं आहे असा आरोप करत त्यांनी दोषींवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात सोनवणेंच्या मुलाचा देखील संबंध असल्याचा आरोप करण्यात आल्यानं यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणावर आता खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे पुत्र सौरभ सोनवणेंनी प्रतिक्रिया दिली. हे प्रकरण घडलं तेव्हा मी घटनास्थळी नव्हतोच असं सौरभनं म्हटलंय. सौरभ सोनवणे, काल परवाची केस तालुक्यातील टाकळी व कदमवाडी या वस्तीलगत जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो व स्वर्गीय विलास घुले यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही त्यांची जी हत्या झाली आहे, ही हत्या कशा पद्धतीने झाली, याच्या पाठीमागे काय कारण आहे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे. या पाठीमागे कोण राजकीय द्वेषापोटी हा कोणी राजकीय दबाव आणून काय कट रचतंय का हे देखील पाहिलं पाहिजे. या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे. हा खरोखरच यामध्ये माझं नाव येतंय का हे पोलीस प्रशासनाने पाहिलं आहे. 20 जून 2026 वार शनिवार रोजी माझे पूर्ण CCTV फुटेज व माझं या ठिकाणी पाहिली गेली आहे. मी सकाळी 9 वाजता घरून माझ्या पवनसूत निवासावरून निघालो व एडेश्वरी साखर कारखाना युनिट 1 या ठिकाणी पोहोचलो. तिथून परत मी रिटर्न 2 वाजता माझ्या निवासस्थानी परत आलेलो आहे. 2 वाजल्यापासून मी पुढच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मी माझ्या घरी निवासस्थानीच आहे. याची देखील CCTV फुटेज SP साहेबांनी असेल, पोलीस प्रशासनाने असेल, यांनी सर्वांनी पाहिली आहे. याची देखील फुटेज आहे. दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी माझी थार गाडी गेली आहे असं देखील आरोप केले जातात. पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की माझी थार गाडी देखील त्या तारखेला 20 तारखेला पूर्ण दिवसभर माझ्या पार्किंग मध्ये उभा होती. हे देखील CCTV फुटेज मध्ये क्लिअर दिसत आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे, जर कुठे तुम्हाला मला बोलवायचं असेल तर मी देखील त्या ठिकाणी यायला, आपल्या सर्वांशी संवाद साधायला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. जर तो माझ्यावर कोण आरोप करत असतील तरी त्या आरोपाला मी सामोरे जाऊन आपल्या सर्वांचे पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी मला बोलवेल त्या ठिकाणी येऊन मी आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला तिथे हाजीर असेल. कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी माझं नाव यामध्ये घेतलं जातंय का हे देखील बघितलं पाहिजे. आपण सर्वांनी बघितलं गेलं की या ठिकाणी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, परंतु यात काहीच तथ्य नाहीये. हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जसे धनंजय मुंडेंवर आरोप होत होते तसेच आरोप आता खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर होत आहेत. खासदार सोनवणेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यावर बजरंग सोनवणेंनी प्रतिक्रिया देत माझ्या मुलाचं नाव हत्या प्रकरणात नव्हतंच, पण अचानक कसं आलं माहित नाही.
माझा मुलगा दोषी असल्यास कारवाई करा, पण विनाकारण माझी आणि मुलाची बदनामी करू नका. निष्पक्ष चौकशी करा. गुलेंच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांना तपास करू द्या. माझा मुलगा कुठे पळून गेलेला नाही. पोलिसांनी माझ्या घराचे सीसीटीव्ही घेतलेत, कॉल डिटेल्स घेतल्यात, असं बजरंग सोनवणेंनी म्हटलंय. तसंच माझी मुलं चांगली आहेत म्हणून तुला वाईट वाटतंय का? बजरंग सोनवणे काय हे तुला पुढच्या काळात दिसेल, असा इशारा देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना दिल्याची चर्चा आहे. आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल, चाहे दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा, असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो. जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे, पण अननेसेसरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीनं कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार ही त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी असेल. धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काल सभागृहात म्हणतात आहेत की या सगळ्या हत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते माजी मंत्री आणि तुमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे बोलतात. हो, काय मग आम्ही कुठं नाही, माझी तीच मागणी आहे ना, मी खाली सांगितलं, मग ती जी म्हणते तीच माझी मग ती जर म्हणत असते म्हणून नाही, त्याच्या अगोदर मी मागणी करतो, ते नंतर करतो. मी त्याच्या अगोदर मागणी केली, त्यानं नंतर केली, मी अगोदर मागणी केली. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्याचं जाऊ द्या, त्याच्या काय मला काय, मी मागणी केली त्याची चौकशी करा म्हणतो. मी ते भडकावायचं काम करत नाही, मी लोकांना शांत करून लोकांना न्याय मिळवायचं काम करतोय. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याची हत्या झाली, त्या हत्या झाल्याच्या नंतर ते कुटुंबाला कुठल्या ह्याच्यात जात असेल त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि खरंच माझा मुलगा त्याच्यात असेल ना तर शासनानं सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. मी त्याच्याबरोबर 100% त्या गोष्टीला तयार आहे. मी म्हणजे सुरुवातीला माझं नाव आलं ती का बाजूला निघलं, पुन्हा मुलाचं का आलं आणि आता मुलाचं आलं ते बी करू द्या तपास. मी तर म्हणतो माझा मुलगा तिथंच आहे, काय मी काय पळवून लावलं नाही कुठं, माझ्या घरीच आहे. आज मी कुठले लग्नाचे ह्याचे जे कार्यक्रम मी जायला पाहिजे तर माझा प्रतिनिधी म्हणून तिथं जातोय, तो आज कार्यक्रमात आहे. त्याला काय असेल ते चौकशी करा. माझ्या घराचे CCTV घेतलेत, कॉल डिटेल्स CDR काढलेत. माझे सुद्धा CDR काढायचे असले तर SP साहेबाला सांगितलं, माझ्या फोनचे सुद्धा CDR, तुम्हाला काय देणं कुठं अडचण असेल तर मी तुम्हाला तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना परमिशन देतो, तुम्ही माझे पण CDR काढा. कारण खासदाराचे CDR काढताना काही थोडं त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे की घेता येत नाहीत परमिशनशिवाय, तर मी परमिशन देतो, घ्या. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी म्हणून धरून ठेवलेला होता. परंतु आता मात्र विलास घुले हत्या प्रकरणात तुमच्यावरती कुठेतरी राजकारण सुरू आहे का? मी आज पण जे घटना बीड जिल्ह्यात घडतात त्या प्रकरणात मी सांगतोय, मी त्यावेळेसही सांगितलं दोषीवर कारवाई झालीच पाहिजे. आज पण मी म्हणतो दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आज माझा स्टँड वेगळा आहे, आज ही या समाजाचा आहे, आज ह्या गावाचा आहे म्हणून माझा स्टँड काही वेगळा आहे. आज माझ्या मुलाचं नाव त्याच्यात आलं, माझं त्याच्यात नाव आलं तरी मी म्हणलोय की नाही ही चुकीचं आहे म्हणत नाही मी. तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, राईट्स आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला लोकतंत्रमध्ये तुम्हाला, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. या लोकशाहीच्या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता, करा. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याच्याप्रमाणे मागणी कराल, त्याची चौकशी होईल. मला त्याच्यावर काय बोलायचं? उगवला जातोय काय माझ्यावर सोडवणारे कोण आहेत उगवणारे? हो, काय उगवायचे त्यांनाच बघू द्या. मी आहे, मला ह्यांचं सगळं माहीत आहे. अंडे पिल्ले काय ही कोण आहेत ती, त्यांचं काय करतात, चेतावणीपर भाषणं कोण करत आहे, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय कोण, मी येतोय म्हणतोय कोण. तुला रात्रीच्या कामातून दिवसा यायला सवड भेटली पाहिजे ना. हां, तू आमच्यावर कशाला काढतो? माझं काढताना तुझं बघ. तुला 25 वर्ष कधी ह्या पट्ट्यानं मदत केली त्या हे कर आणि बंद तर माझ्याकडे बोट कर. तुला पण मुलं आहेत, लेकरं आहेत, मला पण आहे. माझ्या लेकरापर्यंत गेला ना, तुला भागवितो उद्या. आता तुला काय भीती वाटते का? माझे लेकरं चांगले आहेत तिचं कुणाला वाईट वाटतं काय? माझे लेकरं कुठले व्यसनी नाहीत, दारू पित नाहीत, ड्रग्स घेत नाहीत, बाकीचे काय वाह्यात धंदे करत नाहीत म्हणून वाईट वाटते का? परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि आमच्या नावावर जर बिल फाडाल तर ते सोपं जाणार नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बजरंग सोनवणे काय दिसेल. अरे तुला 9 मध्ये तिकीट देवा म्हणून मुंडे साहेबाचे पाय धरून 10 मिनिट धरून ठेवणारा हा बजरंग सोनवणे. कैलासवासी मुंडे साहेबाचे पाय अक्षरशः धरले, पाय 10 मिनिट सोडले नाहीत. साक्षीदार आहेत 2, त्याच्याबरोबरच फिरतेत नारायण शिंदे आणि राजपाल लोमटे, दोघं दोन्हीकून होते, मी पाय धरून होतो.
परंतु आम्ही ते अरे त्याच्यामुळे एवढं करत असताना तुम्हाला माझ्या मुलाला अडकवायचा प्रयत्न करून पेटवता त्यांनी सांगायला पाहिजे होता, जर दोषी असेल तर दोषीवर कारवाई करा. तो राजकीय दबाव येतो, मग तो कुणाचा राजा? माझा राजकीय दबाव. मला आनंद आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे आणि माझा दबाव जर पोलीस घेत असले, मला आनंद आहे माझ्या कर्तृत्वावर. विरोधी पक्षाच्या खासदाराचा पोलीस दबाव घेतात आणि तो सत्तेतला आमदार म्हणतो बळच का मुख्यमंत्र्याला गळा पडतो, बळच. जर तुझं ऐकत नसले तर मला आनंदाने माझं ऐकते. धन्यवाद. परंतु हीच लोक तुम्ही ज्यांच्यावरती टीका करतात तीच लोक मात्र सभागृहात आवाज उठवतात या हत्या प्रकरणाच्या संदर्भात. हे काय नक्की? हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं, काय विचारायचं हे मला जायचं नाही. सभागृहात बोलताना सुद्धा बोलू नको म्हणत होते तिथंच. पुन्हा हे अडचण ही विषयापेक्षा बोलत होतो नाही, मला बोलायचंय, माझं असं करून पेटवायचंय ना म्हणून बोलतोय. पुन्हा शिंदे सभेत जाऊन इकडं बोलायचं आणि तिकडे पाया पडायचं, असे धंदे करतायत. बघू ह्यांचं बघतो मी, काही चिंता करू नका. ये देखो, मैं यही बोल रहा हूँ कि मेरा बेटे के नाम इसके अंदर आ रहा है तो ठीक है, आने दो. जो पुलिस है, पुलिस ने उसका निष्पक्ष से जांच करना चाहिए. जांच करके जो भी सामने आया है वो पब्लिक के सामने देना चाहिए. सीडीआर वगैरह भी निकालने दो ना, और क्या है उसमें, करने उसको डर क्या है, करने दो उसको. मैं तो बोलता हूँ पुलिस को जो भी चाहिए वो हेल्प करेंगे हम. मैं करूँगा, मेरा बेटा करूँगा, मेरा फैमिली पूरा करेंगे और मेरा पूरा जितना कार्य करता है, जो पूरा मेरा पार्टी के साथ हम पुलिस को सपोर्ट करेंगे. पुलिस को जो जांच करनी है करने दो. टारगेट किया जा रहा है. ये देखो, आप सब जो क्वेश्चन पूछ रहे हो वही आपको सबको पूछा, सबको मीडिया को मालूम है, सब लोगों को मालूम है, सबको मालूम है. लेकिन मैं यही रिक्वेस्ट करूंगा आप सबके सामने, जो भी ये चीज़ हो गई ना, उसी के लिए जो भी कोई जवाबदार है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. गुन्हे हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. सरकारने या प्रकरणी SIT स्थापन केल्याने लवकरच खासदार सोनवणेंचे सुपुत्र या प्रकरणात सहभागी आहेत की नाही हे सर्वांसमोर येईलच. मात्र बीडमधील गुन्हेगारी लवकरच कमी झाली पाहिजे अशी मागणी नागरिक करतायत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.